मान तालुक्यामध्ये पोळकोटी गावामध्ये एक रस्ता जो मंजूरच नाही आहे, जो 2024 आहे. आम्हाला माहिती कळलं की 2024ला मंजूर झालेला 9 महिन्यासाठीच 9 महिन्यात करायचा होता, तो केलाच नाही. आणि ह्या पोळकोटी गावाचे सरपंच आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचं काय नातं आहे काही कळलं नाही, पण त्यांनी एक रस्ता तयार केला आहे की आम्हाला माहिती मिळेल त्याच्यात तो मंजूरच नाही आहे. तर त्यातल्या ह्या ज्या आजी आहेत त्यांनी 30-40 वर्ष सांभाळलेली झाडं त्यातल्या का दिसत आहेत 30-35 झाडं तुटलीत, पण 20 दाखवत आहेत. तर ती झाडं तिथं तोडलीत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मला माझी झाडं नाही मारली, माझी पोरं मारली त्यांनी. आणि ह्याच्यासाठी झाडाच्या बदल्यात कॉम्पेन्सेशन काहीतरी 1,000 रुपये झाड असा कायदा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि फॉरेस्ट मिनिस्टरना आपलं म्हणणं एवढंच आहे की 1,000च्या बदल्यात 30,000चं 30 वर्ष सांभाळलेलं झाड यांचं गेलं तर ह्यांना काय दुःख होत असेल. तर तो कायदा बदलला पाहिजे आणि हे जे सगळे गुन्हेगार आहेत यांना कायदेशीर कारवाई केली पाहिजे. सह्याद्री देवराच्या वतीने आम्ही ऑलरेडी त्यांची कोर्टामध्ये केस टाकली आणि ज्यांना ज्यांना झाडांच्या संदर्भात सह्याद्री देवराने एक नंबर क्रिएट केला आहे 9607151592 9607151592 असा एक नंबर क्रिएट केला आहे. जिथं कुठे झाड तुटलं, जिथं कुठे बेकायदेशीर झाडाला काय झालं तर ताबडतोब ह्या नंबरवरती करा, आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू. पण ह्या झाडांचा न्याय मिळणं म्हणजे 1,000 रुपये भरणं का? फॉरेस्ट डिपार्टमेंटने पंचनामा केला, त्यांच्यावरून 20,000 रुपये घेतले आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अनावधानानं माझ्यावरून ही झाडं तुटली. अनावधानानं माणसं मारली तर त्याला शिक्षा काय असते आणि अनावधानानं झाडं तोडली त्याला शिक्षा काय असते, असा एक विचार आहे. त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि वनमंत्र्यांनी याच्यावर डिसिजन घ्यावा, कायदा बदलावा. 1,000 दंड ही काही खरा कायदा नाही, तो किती सालचा होता कायदा, तो लवकरात लवकर बदलावा अशी इच्छा आहे. धन्यवाद. हा जो पोळकोटी गावातल्या सरपंच कॉन्ट्रॅक्टरने झाडं तोडली यांचं दुर्दैव आहे. बघा, मान तालुका हा दुष्काळी गाव आहे. सातारापर्यंत पाऊस येतो, पुढे पाऊस येत नाही, तिकडे झाडं वाढत नाहीत. आणि अशा लोकांना अशी अवदस आठवते आणि ते अननेसेसरी अनावधान झाडं तोडतात. हे देशाचं आपल्या महाराष्ट्राचं आणि हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे की पोळकोटी नावाच्या गावातल्या लोकांनी ही झाडं तोडली. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. विशेष म्हणजे जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. जयकुमार गोरेंचा हा मतदारसंघ, त्यांच्या जवळचा माणूस आणि त्यांनीच अनावधानानं झाडं तोडली, हे कुठे दुर्दैव आहे. मी जयकुमार गोरेंना सुद्धा प्रत्यक्ष जाऊन भेटेन आणि सांगेन की तुम्ही यावर्षी तुमच्या गावात प्रत्येक गावात 1,000 झाडं लागली पाहिजेत, एवढी तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.